वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कपाकापी, लुटालूट, धुळे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्मरक्षिके, बैल दारुघर, दारुघर, दारुघर. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. हिंदवी स्वराज्य स्थापन करत आहोत. हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत.
स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाता पाता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. हे लागण पार, लागण पार, लागण पार, लागण पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार.
जगत से